नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ह्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत। आजचा जो चॅप्टर आहे तो आहे दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर। हा चॅप्टर बऱ्याचशा लोकांना हा अवघड जातो आणि याची जी उत्तरं येतात हे कायम आपलं उत्तर हे प्लस मायनस न येत राहतं, +-1 म्हणजे जर ॲक्च्युअल उत्तर कधी जर बुधवार असेल तर आपलं उत्तर कधी मंगळवारी येतं, कधी गुरुवारी येतं, अशा पद्धतीने येत राहतं। आणि जोपर्यंत आपल्याला दुसरा व्यक्ती कोण सांगत नाही की ॲक्च्युअल उत्तर तुझं आणि माझं उत्तर मॅच होतं आहे का, तोपर्यंत आपल्याला आपल्या उत्तरावरती कॉन्फिडन्स नसतो। अशा पद्धतीचं ही दिनदर्शिका आहे। याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मी बघितलेली एक गोष्ट आहे की पब्लिक क्वेश्चन कशा पद्धतीने पडतात याचा कधीच अभ्यास करत नाही। कारण एखाद्या डेटचा वार कोणता आहे हे वेगळ्या मेथडनं काढायचा विचार करता, असं कधीच पेपरला विचारत नाही 15 ऑगस्ट 1947चा वार सांगा, असं नाही विचारत कधी पेपरला। किंवा 26 जानेवारी 1950 याचा वार सांगा, असलं काहीही विचारलं जात नाही। क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन कसे येतात हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे। क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन कसे येतात, सो अँड सो डेटला जर हा वार असेल तर या दिवशी कोणता वार असेल असं विचारलं जातं। किंवा याचा जन्म या डेटला झाला, त्याच्यानंतर 10 दिवसानंतर हा वार होता, तर त्याचा 10वा वाढदिवस कोणत्या वारी असेल, अशा पद्धतीनं। म्हणजे काय तर रेफरन्स देऊन आपल्याला वार काढायला लावतात। त्याच्यामुळं अभ्यास करताना कधीही डायरेक्ट एखाद्या डेटचा वार काढणे, अशा कुठल्या मेथड लक्षात ठेवणे हे म्हणजे युजलेस आहे, काही उपयोग नाही त्याचा। कारण क्वेश्चन पेपरमध्ये आजपर्यंत कधीच असा विचारलं नाही सो अँड सो डेटची वार सांगा, कधीच नाही विचारत। त्याच्यामुळे एक आहे की तुम्हाला रेफरन्स देऊन हा पुढचा वार काढायला सांगितला जाता। तो वार काढताना आपल्याला कशा पद्धतीनं वार काढायचा, बेरजा 30-31 मध्ये जायचंच नाही। 1 ते 7 पर्यंतचे अंक टाकायचे, त्याच्या बेरजान त्याचीच वजाबाकी झाली पाहिजे, 1 स्टेप आन्सर आलं पाहिजे। हा चॅप्टर तसा बघितला तर सोपा आहे, खूप सोपा आहे। फक्त एक आहे की तुम्हाला त्याची मेथड माहीत पाहिजे किंवा त्याचा कन्सेप्ट पूर्ण तुमच्या लक्षात आला पाहिजे। त्यामुळं पहिल्यांदाच मी सांगतो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण कन्सेप्ट समजेपर्यंत पहा। कारण जोपर्यंत तुम्हाला यातला कन्सेप्ट समजणार नाही त्याच्यानंतर जे आपण सगळे प्रॉब्लेम घेणार आहे 1 स्टेप आन्सरचेच असतील, एकच स्टेप टाकायचे उत्तर आपल्याला जमलं पाहिजे। बघा याच्यात काय काय आहे दिनदर्शिकेमध्ये, याचा कन्सेप्ट काय आहे तर सर्वसाधारण वर्ष म्हणजे काय तर सामान्य वर्ष। सामान्य वर्षामध्ये किती दिवस असतात, 365 दिवस असतात। 365 दिवस, एकूण दिवस झाले 365। आता 365 दिवसामध्ये आठवडे किती पडले हो, 7 दिवसाचा आठवडा असतो, बरोबर। म्हणून याला जर 7 ने डिवाइड केलं, 365 ला 7 ने डिवाइड केलं, किती आलं हे बघा, 365 डिवाइडेड बाय 7, 7 × 1 = 7, 7 × 5 = 35, 1 राहिलं, 7 × 2 = 14, 1 शिल्लक राहिला, बरोबर। म्हणजे किती झाले, 52 आठवडे झाले। आणि शिल्लक किती आहे, बाकी 1 उरली, ही 1 दिवस एक्स्ट्रा आला। येतंय लक्षात, हा 1 दिवस एक्स्ट्रा आला। आता फेब्रुवारीचे किती दिवस असतात, 28 दिवस असतात। फेब्रुवारीचे 28 दिवस सामान्य वर्षामध्ये। जो वार 1 जानेवारीला असतो तोच वार 1 ते डिसेंबरला असतो। जो वार 1 जानेवारीला असतो तोच वार 1 ते डिसेंबरला असतो। समजा 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार होता, 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार होता, तर 1 ते डिसेंबरला कोणता वार असेल, बघा कसं सोल्व करणार। हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की 1 जानेवारीचा वार आणि 1 डिसेंबरचा वार हा सेमच असतो। पण जर काढायचं म्हटलं तर कसं काढणार, आज 1 जानेवारी असं समजू आपण,
आज कुठला वार आहे? शुक्रवार आहे. टोटल दिवस किती असतात सामान्य वर्षातले? 365. आजचा दिवस गेला, राहिले किती दिवस आता? 364. बरोबर आहे. म्हणून समजा 364 दिवस राहिले, डिवायडेड बाय 7, 7 1 7, 7 5 35, 1 उरला, त्याच्यावर घेतलं 4, 14 झालं, 7 2 14, बाकी किती उरली? 0. 0 बाकी राहिली. बाकी किती राहिली? 0 बाकी राहिली. बाकी जर 0 राहत असेल तर 1 जानेवारीचा वार शुक्रवार अधिक बाकी किती आहे? 0. म्हणजे 31 डिसेंबरला पण कुठला वार असेल? शुक्रवारच असेल. बरोबर. आता 1 जानेवारी 2022 ला कोणता वार असेल? सेम डेट आहे, फक्त वर्ष बदलतंय. पुढच्या वर्षी त्याच दिवशी कोणता वार असेल? 1 वार पुढे सरकेल. लक्षात येत आहे? शुक्रवार आहे, त्याच्यानंतर हा शनिवार येईल. 1 जानेवारीचा लक्षात येतं का? 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार असेल तर 31 डिसेंबरला पण शुक्रवार असेल. 1 जानेवारी 2022 ला शुक्रवारच्या पुढचा दिवस म्हणजे कुठला असेल? शनिवार असेल. आता 1 जानेवारीचा वार बघा, आठवडे किती होतात? 52 आठवडे होतात. बरोबर. 52 आठवडे प्लस 1 दिवस एक्स्ट्रा, म्हणजे हा 53वा दिवस झाला का नाही? हा 53वा दिवस कुठला असेल? 1 जानेवारीचा. म्हणून 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो, तर इतर वार हे 52 वेळा येतात. 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो, तर इतर वार 52 वेळा येतात. लक्षात येतंय? हे सामान्य वर्षामध्ये असं. आता लीप वर्ष कशाला म्हणतात? लीप वर्ष ज्या वर्षाला 4 ने भाग जातो आणि ज्या शतकाला 400 ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. बरेचसे लोक म्हणतात ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. मग 1900 लीप वर्ष आहे? 1800 लीप वर्ष आहे का? 1700 लीप 2100 लीप वर्ष आहे का? नाही. का? तर त्याला 400 ने भाग गेला पाहिजे. हा मधूनच कुठून आणला 400? वर्षाला 4 न म्हणता परत शतकाला पण 400 न म्हणता, हा काय प्रकार आहे? आणि का 4 न भाग घालायचं की जेणेकरून लीप वर्ष येतं? याचे 366 दिवस येतात. हा काय प्रकार आहे? तुम्ही जॉग्राफी शिकताय, बरोबर आहे. परिभ्रमण कालावधी पृथ्वीचा, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. बरोबर. त्याचा परिभ्रमण कालावधी जो आहे काय, हा किती आहे हो? किती आहे? 365 दिवस 6 तास असं आपण म्हणतो. बरोबर आहे. 365 दिवस 6 तास अशा पद्धतीनं म्हटलं जातं. पण ऍक्च्युअल 365 दिवस 6 तास आहेत का? नाही. 365 दिवस 6 तास नाहीत. मग किती आहे हो? तर ते असं आहे बघा. मी इथलं पुसतो जरा म्हणजे तुम्हाला दिसेल. 365 दिवस 5 तास 48 मिनिट आणि 46 सेकंद. कसं आहे? 365 दिवस 5 तास 48 मिनिट आणि 46 सेकंद आहेत. म्हणजे ते टोटल 6 तास नाहीत. आपण काय विचार करतो? 4 न भाग घालायचा म्हणजे 365 दिवस प्लस 6 तास असा विचार करतो आपण. 6 चोक 24 म्हणून 1 दिवस एक्स्ट्रा हे लीप वर्षामध्ये दर 4 वर्षाने येतं. बरोबर. असा विचार करतो आपण. पण ऍक्च्युअल हे 6 तास नाहीत, हे 5 तास 48 मिनिट आहेत. हा 12 मिनिटाचा एरर आहे. हा जो 12 मिनिटाचा जो गॅप आहे ना,
हा एरर कुठतरी भरून काढावा लागतो आणि हे भरून काढण्यासाठी शतकामध्ये हे प्रत्येक शतकाला हे लीप वर्ष दिले जात नाही. 400 वर्षानंतर एक दिवस एक्स्ट्रा मारला जातो, एक दिवस एक्स्ट्रा कन्सिडर केला जातो. का तर हे 12 मिनिटाचा एरर भरून काढायचा असतो आणि हे 12 मिनिटाचा एरर भरून काढण्यासाठी प्रत्येक शतकाला हे जरी 4 भाग जात असला तरी प्रत्येक शतकाला हे लीप वर्ष दिले जात नाही. दर 4 शतकानंतर ते एक दिवस एक्स्ट्रा ॲड केला जातो, एक्स्ट्रा एक दिवस कन्सिडर केला जातो. लक्षात येतंय का? हे हा प्रकार आहे. बरेचशी पब्लिक एकच विचार करतं काय 4 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. अरे 4 ने भाग जातो, काही जण पाठ करतात 400 ने पण भाग जातो शतकाला, पण का? तर त्याचं ॲक्च्युअल रिझन हे आहे. लक्षात येतंय? मग कुठलं आहे हे? 2000 असेल, 2020 आहे, ठीक आहे, असंच राहू देतो. बघा याला 4 ने भाग जातो. आपल्याला कसोटी माहिती आहे 4ची. काय? संख्येच्या शेवटच्या 2 अंकाच्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्याच पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. 96 ला 4 ने भाग जातोय भाग. काय? 20 ला 4 ने भाग जातो. याला 400 ने भाग जातो का? जातो. एकूण दिवस किती आहेत? तर 366 दिवस आहेत. एकूण 366 दिवस म्हणजे किती झाले? 52 आठवडे प्लस 2 दिवस. बरोबर? 366 डिवायडेड बाय 7, 7 5 35, 1 राहिला त्याच्यावर घेतला 6, 16 झालं. 7 2 14, बाकी किती राहिली? 2 बाकी शिल्लक राहिली. म्हणजे हे 2 दिवस एक्स्ट्रा आहेत. 52 आठवडे प्लस 2 दिवस एक्स्ट्रा. फेब्रुवारीचे किती दिवस असतात? तर 29 दिवस असतात. इथं 1 दिवस वाढवला. का? तर तो जो आपण लीप इयरचा 1 दिवस एक्स्ट्रा येतो ना, तो फेब्रुवारीमध्ये एक्स्ट्रा दाखवला जातो. लक्षात येतंय? फेब्रुवारीचे 29 दिवस असतात लीप वर्षामध्ये. जो वार 1 जानेवारीला आहे त्याच्या पुढील वार 31 डिसेंबरला असतो. त्याच्या पुढील वार 31 डिसेंबरला. मग तुम्ही म्हणाल असं का? धरून झालं की आज 1 जानेवारी आहे, आज 1 जानेवारी आहे आणि आज समजा 1 जानेवारी 2020 बुधवार आहे. बघा 1 जानेवारी 2020 बुधवार आहे. आजचा दिवस संपला. पुढे किती दिवस राहिले हो? टोटल किती दिवस असतात? 366 असतात. बरोबर? 366 दिवस असतात. 366 मधला आजचा दिवस गेला, राहिले किती? 365 दिवस राहिले. 365 डिवायडेड बाय 7, 7 1 7, 7 5 35, 1 7 2 14, बाकी किती राहिली? 1 बाकी राहिली. आपण लिहिताना असंच लिहिणार, आपल्याला किती भाग जातो याच्याशी घेणं देणं नाही इथून पुढं. फक्त बाकी किती शिल्लक राहते याचाच विचार करायचा आपल्याला. भाग किती गेला काही घेणं देणं नाही आपल्याला. किती राहिली बाकी? 1 बाकी शिल्लक राहिली. म्हणून 31 डिसेंबरला बुधवार अधिक 1 काय आलं? गुरुवार आलं. बरोबर? का? तर 1 जानेवारीला आज जर बुधवार असेल, 31 डिसेंबर पर्यंत पुढे किती दिवस राहिले? तर 365 दिवस राहिले. आजचा दिवस गेला, 366 मधला 1 दिवस गेला, राहिले किती? 365 दिवस राहिले डिवायडेड बाय 7, बाकी 1 उरली. बुधवार मध्ये 1 मिसळला, काय झाला? गुरुवार आला. म्हणजेच 31 डिसेंबरला कुठला वार असेल? गुरुवार असेल. म्हणजे लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला जो वार असतो त्याच्या पुढील वार हा 31 डिसेंबरला असतो. आणि मग 1 जानेवारी 2021 बरोबर? सेम डेटचा पुढच्या वर्षातला वार. बरोबर? सेम डेटला इथं गुरुवार गेला, पुढचा वार कुठला असेल? शुक्रवार असेल. म्हणजे कितीनं वार वाढतो हा? कितीनं वाढतो? 2 न वाढतो. कितीनं वाढतो? 2 न वाढतो. बुधवार अधिक 2 प्लस 2, 2 न वाढला. बुधवार अधिक 2, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. बरोबर? काय आला? शुक्रवार. इथं किती होतो?
हे पहा 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार असेल तर 1 जानेवारी 2022 ला कुठला शनिवार. इथं काय होतं 1 न वाढतो +1, इथं काय होतो +2 न वाढतो. येतंय लक्षात का? तर यांच्यामध्ये जो आहे या दोघांच्या मध्ये 29 फेब्रुवारी आहे की नाही, यांच्यामध्ये 29 फेब्रुवारी आहे. पण जर 3 मार्च 2021 असता आणि 3 मार्च 2020 असतं आणि 3 मार्च 2021 असतं तर वार कितीनं वाढला असता? फक्त 1 न वाढला असता. का? 29 फेब्रुवारी होऊन गेलाय. हे नंतर दाखवतो मी कशा पद्धतीनं ते राहतं. 1 जानेवारी 2021 हे दोन्ही मध्ये बघायचं आपल्याला 29 फेब्रुवारी येतो का नाही, बस एवढंच लक्षात ठेवायचं. काय त्याच्यानंतर 1 आणि 2 जानेवारीला जो वार असतो हा 53 वेळा येतो, तर इतर वार 52 वेळा येतात. इतर वार 52 वेळा येतात. का? तर इथं 2 दिवस शिल्लक राहतात, बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 2 तारखेला 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला जो वार असतील ते 53 वेळा येतील आणि इतर वार जे असतील ते 52 वेळा येतात. लक्षात येतंय का? अशा पद्धतीनं हा कन्सेप्ट आहे सगळा. आणि हे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार. हा चॅप्टर तसा खूप सोपा आहे. काय एका स्टेपमध्ये सगळे उत्तर पटपटपट आणि विचारताना क्वेश्चन पण सोपेच विचारतात. फक्त आपल्याला ती पद्धत माहीत नसती, आपल्याला तो अप्रोच नसतो, त्याच्यामुळं हे प्रश्न काही लोकांना अवघड जातात. हा कन्सेप्ट समजून घ्यायचा. येते लक्षात? बघा लक्ष द्या. आता EDC म्हणजे काय? एक्स्ट्रा डेज इन कॅलेंडर. सगळा घोळ हा एक्स्ट्रा डेजचा राहतो. सगळा रोल हेच प्ले करतं. एक्स्ट्रा डेज किती दिवस एक्स्ट्रा राहिले, किती बाकी आली, हेच सगळं रोल प्ले करतं. काय आहे ही EDC? आपल्याला ED माहिती आहे, त्याला C लावला फक्त. EDC म्हणजे एक्स्ट्रा डेज इन कॅलेंडर, जादा दिवस. बघा आठवडा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा. आठवडा कितीचा? 7 दिवसाचा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, रविवार, बरोबर? 7 दिवसाचा. जानेवारी किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. आपल्याला विचारलं की ऑगस्ट किती दिवसाचा आहे, लगेच आपण काय करू? चला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून चालू करतो आपण ह्याच्यावरती, बरोबर? पण हे लक्षात राहावं, एवढं काय लगेचच आताची हे मोजायची काय गरज नाही. बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. याच्यामध्ये जानेवारीचे 31 दिवस, 31 दिवस जानेवारीचे आहेत. आठवडे किती झाले हो? 4 आठवडे. कसे 4 आठवडे? इकडे बघा, इथं दाखव. 31 डिवायडेड बाय 7, 7 × 7, 7 × 28, बरोबर? 7 × 28. बाकी किती? 3 बाकी. बाकी किती आली? 3 बाकी आली. म्हणजे 4 आठवडे झाले आणि 3 दिवस एक्स्ट्रा आले. 4 आठवडे प्लस 3 दिवस एक्स्ट्रा. हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जानेवारी 31 दिवस, फेब्रुवारीचे 28 किंवा 29 दिवस. सामान्य वर्षामध्ये 28 दिवस असतात, तर लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. मग याच्यामध्ये जानेवारीमध्ये 3 दिवस एक्स्ट्रा आले. आपल्याला आता फक्त ह्या एक्स्ट्रा डेजचा विचार करायचा आहे. जानेवारीत किती दिवस राहिले एक्स्ट्रा? 3 दिवस राहिले. बघा 7 × 28 अधिक 3, 31 झालं. सामान्य वर्ष,
सामान्य वर्ष म्हणजे सर्वसाधारण वर्षामध्ये, म्हणजे त्याचं किती 28 दिवस असतील. 7 चोक 28, बाकी किती राहिली? 0 बाकी राहिली. बरोबर. 31 दिवस मार्चचे, 7 चोक 28 अधिक 3 बरोबर 31, म्हणजे मार्चचे किती दिवस राहिले? 3 राहिले. एप्रिलचे 30 दिवस, 7 ने डिवाइड केलं, 7 चोक 28 अधिक 2 30 बरोबर, म्हणून 2 दिवस एक्स्ट्रा एप्रिलचे. मेचे 3 दिवस, जूनचे 2 दिवस, जुलैचे 3 दिवस, ऑगस्टचे 3 दिवस, सप्टेंबर 2, ऑक्टोबरचे 3, नोव्हेंबरचे 2 आणि डिसेंबरचे 3 दिवस एक्स्ट्रा राहतात. लीप वर्षामध्ये फक्त इथं फरक पडतो. बरोबर. इथं 0 येतं, तर लीप वर्षामध्ये इथं किती येतं? फेब्रुवारीमध्ये 1 येतं. का? तर लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा फेब्रुवारी असतो. बरोबर. 29 दिवसाचा फेब्रुवारी, 7 चोक 28 अधिक 29, म्हणून हे 1 दिवस एक्स्ट्रा येतो त्याच्यामध्ये. म्हणजे सामान्य वर्षामध्ये कसं येतं? 30 32 32 3 32 32 3 अशा पद्धतीने सामान्य वर्षात. लीप वर्षामध्ये इथं फक्त 1 वाढला जातो. आपल्याला लक्षात ठेवताना आहे ना, लक्षात ठेवताना ह्या लीप वर्षाचा काहीही विचार करायचा नाही. आपल्याला पुढं या गोष्टी लक्षात ठेवायचेत आणि इथून पुढं फक्त हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. आपण ज्या पद्धतीनं मोबाईल नंबर लक्षात ठेवतो त्या पद्धतीनं हे आपल्याला मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा आहे. काय? 30 32 32 3 32 32 3, किंवा असं म्हणू शकता तुम्ही 30 32 32 3 32 32 3, किंवा 30 32 32 33 23 23 अशा पद्धतीने जे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने पाठ करून ठेवा. हा EDCचा हा नंबर आपल्याला पाठ करून सगळे प्रॉब्लेम याच्यावरती सोडवायचे आहेत. आपल्याला सगळे याच्यावरती सोडवायचे. हे काय आहे? जानेवारीचे 3 आहेत, फेब्रुवारीचं 0, मार्चचे 3, एप्रिल 2, मे 3, जून 2, जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2, ऑक्टोबर 3, नोव्हेंबर 2 आणि डिसेंबर 3. हे जे वरचं आहे एक्स्ट्रा डेज तेच मी इथं पाठ करून ठेवलं. बस हे मात्र लक्षात ठेवायचं. येतं का लक्षात? बस याच्यावरतीच सगळं कॅल्क्युलेशन आपलं डिपेंड असणार आहे. येतं लक्षात? कशा पद्धतीनं ही EDC आहे बघा. पुढचा पार्ट आहे दिनांक आणि वार. दिनांक व वार समान असणारे महिने कोणते कोणते आहेत? एकदा MPSCने हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये दिनांक आणि वार हा समान येतो? पण सर्वसाधारण वर्षामध्ये असे कुठले कुठले महिने आहेत की ज्यांचा तारीख आणि वार हा समान असेल? एक जानेवारी आणि ऑक्टोबर. जानेवारी आणि ऑक्टोबर हे दोघांचे तारीख वार समान असतात. फेब्रुवारी मार्च आणि नोव्हेंबर, फेब्रुवारी मार्च आणि नोव्हेंबर हे वार समान असतात. मग तुम्ही याला हे पण करू शकता काय? जे ऑक्टोबर JO असंही करू शकता. तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं. काय? फेब्रुवारी आहे FMN असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. एप्रिल आणि जुलै याच्यात तारीख आणि वार हे समान असतात. सप्टेंबर आणि डिसेंबर, एप्रिल आणि जुलै AGL असं करू शकता. सप्टेंबर आणि डिसेंबर SD. आता याच पद्धतीमध्ये लीप वर्षामध्ये कोणकोणती आहेत? लीप वर्षामध्ये जानेवारी, एप्रिल आणि जुलै. जानेवारी, एप्रिल आणि जुलै बरोबर आहे. म्हणजे काय? GAJL. कारण जून आहे म्हणून आपल्याला तो जुलैला L घेतोय आपण. L छोटा घ्यायचा. L काय घ्यायचा? छोटा घ्यायचा वाटलं.
फेब्रुवारी आणि ऑगस्ट या दोघांचं समान असतात तारीख आणि वार. फेब्रुवारी म्हणजे एफ, ऑगस्ट म्हणजे AU. बरोबर आहे. ऑगस्टला काय द्या? AU द्या. कारण काय एप्रिलला आपण A घेतोय अशा पद्धतीमध्ये. मार्च आणि नोव्हेंबर आहे, मार्च आणि नोव्हेंबर MN. सप्टेंबर आणि डिसेंबर अशा पद्धतीनं हे वार आणि तारीख हे समान राहतात. येते लक्षात? कोणत्या महिन्यामधला तारीख आणि वार हे समान असेल, सर्वसाधारण वर्षामध्ये कोणतं आणि लीप वर्षामध्ये कोणतं, हे मात्र याच्यावरून आपल्याला दिसून येतं. हे लक्षात ठेवायचं. येते लक्षात? हे दोन्ही वर्षात, सर्वसाधारण वर्षामध्ये आणि लीप वर्षामध्ये, सप्टेंबर आणि डिसेंबर याची तारीख आणि वार हा मात्र समान असतो. हे मात्र लक्षात ठेवा. बघा, 5 जानेवारी 2020 रविवार आहे, तर 5 जानेवारी 2021 कोणता वार असेल? बरोबर आहे. 2020 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षानंतर सेम डेटला पुढं जात असेल तर वार कितीनं वाढतो? 2नं वाढतो. बरोबर. रवी अधिक 2 बरोबर काय आलं? मंगळ. बरोबर. रविवार, सोमवार आणि मंगळवार काय आलं? मंगळवार आला. मंगळवार. बरोबर. पण एक लक्षात ठेवा, 5 जानेवारी आहे आणि इथं 5 जानेवारी 2021 आहे. 29 फेब्रुवारी याच्यामध्ये आहे. 29 फेब्रुवारी याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळं 2नं वार वाढला. कशामुळं? 29 फेब्रुवारी या दोघांच्या मध्ये आहे म्हणून 2नं वार वाढला. इथं बघा, 3 मार्च 2020 मंगळवार आहे, तर 3 मार्च 2021 कोणता वार असेल? आता हा जरी 2020 लीप इयर असलं, 2020 हे जरी लीप इयर असलं, तरी एक लक्षात ठेवायचं की 29 जो फेब्रुवारी आहे हा होऊन गेलाय. 29 फेब्रुवारी हा होऊन गेला आहे. त्याच्यामुळं 3 मार्च 2020 ला जर मंगळवार असेल तर 3 मार्च 2021 ला मंगळवार अधिक 1नच फक्त वार वाढेल. वार कितीनं वाढेल? 1नच वाढेल. बरोबर किती आलं? बुध आलं. बुधवार. लक्षात येतंय का? कारण कसं आहे की जर फेब्रुवारी यांच्यामध्ये असता 29 फेब्रुवारी तर वार 2नं वाढले असते. पण 29 फेब्रुवारी हा होऊन गेला, त्याच्यामुळं वार कितीनं पुढं वाढेल? फक्त 1नं वाढेल. म्हणून हे लक्षात ठेवायचं. 3 मार्च 2020 ला जर मंगळवार असेल तर 3 मार्च 2021 ला मंगळवार अधिक 1 बरोबर बुधवार येतो. आपल्याला आपलं लक्ष हे कायम लीप वर्षावरती आणि 29 फेब्रुवारी याच्यावरती ठेवावं लागतं. हा जस्ट आपण ज्यावेळेस आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू त्यावेळेचा हा बेस आहे की तुम्हाला हे माहीत पाहिजे की अशा पद्धतीनं हा प्रकार होतो. 29 फेब्रुवारी मध्ये आला तर 2नं वाढला, 29 फेब्रुवारी होऊन गेलाय म्हणून फक्त 1नं प्रोसीड होईल. लक्षात येतं?